पाहायला गेला सलामीची जोड्या यावेळेस दाखल झाल्या. आपण पाहतो ऑन स्ट्रायकर फलंदाज यावेळेस आपण पाहतोय कल्पेशला आपण पाहू शकलो आणि त्याला साथ देईल नो स्ट्राईक एंडवरती फलंदाज. सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा प्रमुख पहिला अस्त्र धीरज पवार. पवार का वार मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का समोर यावेळेस आपण पाहतो आकाश दिंडे आणि त्याला साथ देईल कल्पेश लाखात. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही टीमला विजयाच्या भरभरून शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती मात्र सन्मान दिलाय. पॉइंट रिजन मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने आले असतील माझ्या मताने आणि इथून मात्र चांगला खेळ होईल यात मात्र शंका नाही या. कारण आज मात्र दोन संघांदरम्यान ही गाठ पडल्या त्याचा औचित्य आपण जर का पाहायला गेला फ्रेंडशिप चषक आपण पाहतोय आणि इथून मात्र पाहावं लागेल कशा रीतीने खेळ होईल. समोर धीरज पवार संघाचा प्रमुख असल्या तर एका बाजूला आपण पाहतो वडपे टीमचा एक ट्रम्प कार्ड फलंदाज आकाश दिंड्या. यावेळेस पहिला चेंडू डॉट म्हणजे पुढचा चेंडू कशा रीतीने राहील. यावेळेस मात्र कमालीचा चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. फुटबॉलचा वापर नव्हता आणि अवे फ्रॉम द बॉडीची सफर आणि इथून मात्र सलगचा दुसरा डॉट चेंडू. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं वडपे टीमला गाडेश्वरच्या गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आपण जर का पाहिलं गेलं बुधाजी या साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केले आणि आज खऱ्या अर्थानं ते मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय अलिकेश सन्मान दिला. आपण पाहतोय आनंद कारपेंडा मिडॉन मधून चेंडू उचलून फेकी केला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थाने आदिवासी टेनिस क्रिकेटचं स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट काय असतं आज या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं आज मेगा फिनाल्या आयोजकाने घेतलेली प्रचंड मेहनत आणि त्या मेहनतीला यश प्राप्त होत असताना आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं सामना देखील तेवढाच महत्वाचा. एका बाजूला भिंगार त्यांच्या अगेन्स्ट वडप्या. यावेळेस फटका सुंदर ऑन साइडला क्रॅकिंग शॉट क्लासिकल फटका एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. हा पहिला वार यावेळेस फलंदाज कल्पेश लाखतच्या बॅट मधून हा शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय सुरुवातीच्या 2 चेंडूवरती गोलंदाजाचा बोलबाला त्यानंतर ती वरती आपण पाहतो धीरज वरती पलटवार आणि यावेळेस फटका सुंदर या नो लुक स्टाईलला चेंडू सीमा पार. हा येतोय फलंदाज कल्पेलच्या बॅट मधून हा पहिला बिग हिट माइड हिट षटकार. जाईल का कारण 2 चेंडू सुरेख फेकले त्यानंतर मात्र कल्पेशच्या बॅट बोलू लागल्या. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये ठोकलेत आणि इथून पुढचा चेंडू कशा रीतीने रिलीज केला जाईल कमबॅक करेल का धीरज पवार. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू गुडलेन स्पॉट होते चेंडू रिलीज झाला. चेंडूला अतिरिक्त उंची प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही या आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय आणि इथून आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या हाफ मध्ये 11 अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू जरूर डॉट आल्या मात्र तरी देखील 11 धावा बनल्या. त्यामध्ये एक चौकार एक षटकार एक सिंगल आपण पाहिले. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा दुसरा अस्त्र अविनाश जाधव. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक फिरकीचा जादूगार या मात्र इथून समोर फलंदाज सज्ज होईल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आकाश. यावेळेस फटका सुंदर या गॅप शॉट सिलेक्शन. त्यावेळेस मात्र फाईन लेग रिजनचा क्षेत्ररक्षण पुढे सरकलाय. चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत अवधी होता मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव कंप्लीट होईल. सिंगलला मात्र
स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, कारण आकाशला देखील माहिती आहे कल्पेशची बॅट बोलले मैदानाच्या आतमध्ये ज्या कल्पेशने एक चौकार आणि एक षटकार ठोकलाय त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, कारण 10चा लॉस त्यामध्ये ज्या संघाचा पहिल्या फेरीमध्ये जास्त हाय स्कोर राहील, ज्या संघाचे जास्त दाबा राहतील त्या संघाला मात्र थेट पुढे वाटचाल दिली जाते। या अनुषंगाने समोर देखील तेवढी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र जबरदस्त चेंडू रिलीज केला पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू समोर आपण जर का पाहिलं वडपे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट देतोय आपण पाहतोय गावदेवी भिंगार संघ अजय नाईकची सेना, मात्र कशा रीतीनं धावसंख्या बनवली जाईल, कारण उत्तरार्धामध्ये धीरज पवारचा क्लास देखील आपल्याला पाहायला मिळेल, अजय नाईकचा एक चांगला खेळ देखील उत्तरार्धामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल, मात्र पहिल्या पूर्वार्धामध्ये खड्या अर्थानं वडपे संघ किती दाबा बनवेल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल। ब्लॉकलचा सफर मात्र फटका सुंदर आहे, मात्र पाहावं लागेल लॉंग ऑनला जबरदस्त झेल धीरज पवारच्या माध्यमातून टिपला जातोय आणि पहिला धक्का लागेल यावेळेस वडपे टीमला फलंदाज कल्पेश बॅक टू द डगआउट। तर याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांची खऱ्या अर्थाने आतुरतेने वाट पाहिली चेरोली गावचे युवा कार्यकर्ता युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय दशरथ दादा हंबीर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। दादांना विनंती करेन की या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। नवीन फलंदाज वन डाऊन साठी आदित्य कवट्या संघाचा संघनायक यावेळेस मात्र दाखल झालाय, ज्याच्या नावानं वडपे संघाला ओळखलं जातं। फुलर लेनचा चेंडू होता मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही मात्र एक सिंगल कंप्लीट ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चाच पडला लगेच आपण पाहतो सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट। या ठिकाणी आपण पाहिलं गेलं एका धावेसाठी महत्व दिलं जाते, कारण दोन्ही टीम्सला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी दाबा मिळतील त्या ठिकाणी दाबा घेण्याचा प्रयत्न राहील, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवार आहे। ज्या संघाचा मात्र थोडंसं एफर्ट कमी पडेल तो संघ मात्र या स्पर्धेतून रजा घेईल यात मात्र शंका नाही आणि त्या अनुषंगाने दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट चांगला खेळ करत असताना यावेळेस मात्र ऑलांद कार्पेटने फटका सजवलाय, एक सिंगल तर कंप्लीट मिड विकेट वरून अजय धीरज पवार चेंडूपर्यंत पोहोचेल, फेकी देखील अचूक आणि तोपर्यंत एक सिंगल धाव। अद्यापर्यंत आपण पाहिलं गेलं अविनाश जाधव मैदानाच्या आतमध्ये नाशवंत गोलंदाजी करत असताना कारण एक सफलता प्राप्त केली आणि अद्यापर्यंत 5 चेंडू फेकत असताना एकही मोठा फटका खेळू दिला नाही, म्हणजे फार चांगली गोलंदाजी मात्र या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू समोर सामना करेल आकाश। यावेळेस मात्र आकाशाला गवास निघाल्यात, एखादा चांगला फटका सजवेल का पुन्हा एकदा अविनाश त्यावरती नाश करत एक चांगला चेंडू फेस करेल। यावेळेस मात्र सन्मान दिला हलके शतन आपण पाहतोय लॉंग ऑन वरून धीरज पवार चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल या धावसंख्येवरती समाधान मानलं जाईल। पंच सांगेल षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस या षटकामध्ये फार चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आणि संघ जाऊन पोहोचलाय आपण पाहतो एक गडी बाद वडपे संघ 16 अंकावरती। अप्रतिम संगीत डीजे मोर्याच्या माध्यमातून अग्री कुल्यांची कुलस्वामिनी एकविराचे गुणगान गाणारं संगीत आपण ऐकला। लक्ष वेधूया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी गावते भिंगार टीमने केली, कारण 2 षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 16 धावा, कारण समोर वडपे संघ आहे या अपेक्षित नाही कारण वडपे संघाची देखील एक ताकदवार फलंदाजी मात्र अद्यापर्यंत ती ताकद मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करू दिली नाही मात्र यावेळेस पाहावं लागेल ऑन साइडला कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव। अप्रतिम गोलंदाजी ज्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं त्या रीतीने गोलंदाजी केली जाते आणि क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं यंदाच्या सीझन मध्ये अतिशय चांगला खेळ राहिलाय गावदेवी भिंगार टीमचा, मात्र समोर देखील वडपे संघ आहे तो संघ देखील तेवढाच ताकदवार आणि इथून पाहावं लागेल आदित्य साडे हा चेंडू होता अतिशय सुंदर फटका सजवलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बॅकअप सुंदर आला अन्यथा चेंडू सीमा पार झाला असता मात्र तोपर्यंत अवधी होता 2 धावेचा। सिंगल डबल 7.5
संघर्ष करण्यास भाग पडल्या मैदानाच्या आतमध्ये आदित्य कवटे संघाचा संघनायक आहे आणि त्याला इथून ती भूमिका बजवावी लागेल कारण अद्यापर्यंत शांत संयमी धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 18 अंकावरती 19 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आणि अद्याप तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय म्हणजे शांत संयमी खेळ पहिल्या षटकामध्ये कल्पेशनं एक चौकार एक षटकार ठोकला मात्र त्याची विकेट जशी मैदानाच्या बाहेर गेली थोडीशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सिंगल डबल वरती सातत्याने प्राधान्य दिले जाते मोठे फटके येत नाही मात्र इथून आदित्य कवटीला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथून हवाई सफर हे चित्र वापरावं लागेल यावेळेस मात्र फटका सुंदर आहे क्षेत्ररक्षकाला चकवा देत एक टप्पा घेत हा संघर्षाचा आदित्यच्या बॅटमधून हा पहिला शानदार चौकार अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय गोलंदाजी सुंदर होते मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लावणं फार महत्वाचं राहील अन्यथा मात्र धावसंख्या वेगानं पुढे सरकेल यात मात्र शंका नाही मात्र इथून हा डॉट चेंडू पुन्हा एकदा मात्र गोलंदाज फार चांगली वापसी करत असताना वैभव कातकरेला आपण पाहतोय 4 चेंडू रिलीज केले त्यामध्ये अद्यापर्यंत 7 धाबा खर्च केल्यात म्हणजे कुठे गावीनं फार चांगलं कमबॅक केलंय समोर आदित्य आणि आदित्य समोर डॉट चेंडू फेकले जातात म्हणजे जणू काही वाळवंटात पाणी शोधण्यासारखं असेल मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिलं गेला आदित्यला शांत ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आणि इथून मात्र फार चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण थोडीशी साथ देत नाही मात्र जर का चालाकी दाखवलं असता तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट सहज रीतीने केलं असता मात्र तसं घडलं नाही आणि एकाच धावीवरती समाधान मानलं जाते आज आदित्य कवटीची बॅट अद्यापर्यंत बोलली नाही म्हणजे तो देखील स्वतःवरती नाराज असेल कारण सातत्याने मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो मात्र समोर धीरज पवारची सेना आहे आणि अद्यापर्यंत फार चांगला कमबॅक केलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यावेळेस मात्र नो लुक स्टाईल फटका सजवला यावेळेस मात्र गॅप भरपूर मोठी चेंडू जाईल यावेळेस मात्र सीमा पार कल्पेशच्या बॅट मधून हा शांत थँक्यू सो मच अद्यापर्यंत आपण पाहिलं गेलं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये वडपे संघ जाऊन पोहोचला एक गडी बाद असताना अवघ्या 28 अंकावरती आपण जर का पहिल्या षटकाचा विचार केला धीरज पवारनं तब्बल 11 धाबा खर्च केल्या दुसरं षटक फार निर्णायक राहील अविनाश जाधवचा ज्यानं 5 धाबा देत त्यामध्ये कल्पेश लखतची एक महत्वपूर्ण विकेट घाल केली आणि त्यानंतर वैभव कातकरेनं देखील फार चांगला वापसी केली त्यामध्ये 2 चौकार आपण जरूर पाहिल्या मात्र त्याने देखील 12 धाबा खर्च केल्यात अंतिम षटक डेटवरच आपण पाहतो यावेळेस सुभाषला आपण पाहतो यावेळेस अंतिम षटकामध्ये मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघनायकाने विश्वास दाखवलाय आणि या षटकामध्ये आदित्य यावेळेस मात्र आक्रमण करेल यात मात्र शंका नाही कारण पहिल्या षटकापासून आपण जर का पाहिल्या गेल्या कल्पेशनं फार चांगली सुरुवात करून दिली होती मात्र जशी कल्पेशची विकेट बाहेर गेल्या तशी शांतता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या मात्र इथून अंतिम षटकाला सुरुवात फटका सुंदर आपण पाहतो मिड विकेटचं क्षेत्र खाली आणि चंदू जाईल सीमा पार कल्पेशच्या बॅट मधून हा अंतिम षटकामध्ये आणि आजच्या रजनीतील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय एका बाजूला वडपे आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी भिंगार अशा रीतीने लढत आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचल्या वेळेस आपण पाहतोय 32 आकड्यावरती अंतिम षटकाला जशी सुरुवात झाली प्रहार करण्यास सुरुवात केली मात्र त्यानंतर मात्र चौकार आल्यानंतर फार चांगली वापसी करून देत असताना सुभाष नाप एकला डॉट चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडूकडे एक समीकरण बदलत असताना प्रत्येक चेंडूकडे एक चढाव उतार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कधी बोलबाला फलंदाजीच्या बाजूना तर कधी बोलबाला गोलंदाजीच्या बाजूना हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समोर या वेळेस मात्र फटका सुंदर या लॉंग ऑफला मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बनून राहील दर्शक यावेळेस झेल सोडलाय आणि त्या चुकीचं क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला जातो वडपे टीमला देऊन जातील 6 धावा आणि या 6 धावेनं संघ पुढे सरकलाय तब्बल 38 अंकावरती
वाटलं होतं झेल टिपला जाईल लॉंगॉनला, मात्र तसं घडलं नाही या. आणि तिथून मात्र नशिबाची साथ या बेस मात्र आदित्य कवटेचा झेल सोडलाय आणि इथून त्या झेलची किंमत मोजावी लागेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये हे देखील पाहावं लागेल. या बेस मात्र जबरदस्त फटका स्वतःला झोकून दिला आणि फाईन लेगला टार्गेट केला. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार. एका झेलची किंमत मैदानाच्या आतमध्ये गावदेवी भिंगार यावेळेस मात्र मोजत असताना जर का झेल टिपला असता तर आदित्य सारखी एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेली असत्या, मात्र तसं घडलं नाही. षटकार आला त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि या षटकातील 4 चेंडूमध्ये फार मागणी गोलंदाजी आणि यावेळेस पाहावं लागेल ऑन साईडला बॅकवर्ड रिझनचं क्षेत्र खाली आहे त्या ठिकाणी मात्र पाहावं लागेल शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रयत्न केल्या, मात्र त्या प्रयत्नांना अपयश आलं आणि चेंडूने गाठल्या सीमारेषा. 4 धावांसाठी आदित्यच्या बॅटमधून हा सलगचा दुसरा चौकार. कमी धावसंख्या पाहिली, मात्र अंतिम षटकाला जशी सुरुवात झाली चौकाराने सुरुवात केली आणि इथून मात्र अद्यापर्यंत 5 चेंडू गणिक तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुभाषनं आणि त्यामध्ये आदित्यचा फार चांगला खेळ राहिला. आपण जर का पाहायला गेला लॉंगॉनला जर का तो झेल टिपला असता तर त्यानंतरचे हे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले नसत्या. मात्र क्रिकेट असाच खेळ्या प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलत असतात, कारण सातत्याने सरड्याप्रमाणे रंग बदलणारा या टेनिस क्रिकेटला म्हटलं जातं. यावेळेस मात्र फटका बसलाय की चेंडू सीमा पार हे पाहावं लागेल आणि शेवट गोड करत असताना आदित्यच्या बॅटमधून हा क्लास पाहिला 6 धाब्यांचा आणि या 6 धाब्यानं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये सांघिक अर्धशतक कंप्लीट झालंय. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 52 अंकावरती. येणारे 24 चेंडू आणि लक्ष असेल तब्बल 53 धावसंख्येचा आपण पाहतोय. अंतिम षटकामध्ये फार मागणी गोलंदाजी सुभाषने धावा खर्च केल्या तब्बल आपण पाहतोय 24 धावा आणि त्याच्या जोरावरती एक चांगले टार्गेट सेट झाला आपण पाहतोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल कार्तिक 11 लाखिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट 1 स्टार वाघाजवड्या. दोन्ही टीमसाठी मात्र विनंती असेल की आपण टॉससाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. तोपर्यंत दिव्या संध्या मोर्या डिझ्या वर्ग पाहतोय त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर अगदी ठाणे परिसरामधील एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कपिल कवटे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. गायमुख ठाणे शिवसेना शाखा प्रमुख ज्यांना आपण पाहतोय त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. दादांना मी विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. फ्रेंडशिप अनलिमिटेडच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या त्यांच्या नावाला उजेला देणारी ही स्पर्धा आज अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. कपिल कवटे साहेबांचा गायमुख ठाणे शिवसेना शाखा प्रमुख दादांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक प्रकाशबाई चौधरी त्यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. मायचुपदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्मान केला जाईल पिंटू मोरे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. वडपे भिवंडी त्यांची देखील इथे मोलाची उपस्थिती राहिली. दादांना मी विनंती करू की आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्या स्पर्धेसाठी जोडला जातोय. पिंटू मोरे साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाशबाई चौधरी त्यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल राम चौधरी साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. माडुंग्या ग्रामपंचायतीचे माजी सदस्य ज्यांना आपण पाहतोय सदस्य होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं होतं आणि खऱ्या अर्थानं दोदाणी गावामधील एक खऱ्या अर्थाने जर का पाहायला गेला तर त्यांच्या माध्यमातून नेहमी चांगलं कार्य आपण पाहत असतो आणि आज त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली. त्यांचा यथोचित मान सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. प्रकाश चौधरी त्यांच्या पवित्र शुभ हाताना मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. राम चौधरी साहेबांचा साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल मैदा सामरी या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. दोदाणी गावाचे युवा कार्यकर्ता आज खऱ्या अर्थानं त्याला आपण पाहतोय त्यांची मोलाची उपस्थिती स्पर्धेमध्ये राहिली गेली. साहेबांना देखील विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे.
मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मैद्या सांबरी या साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. त्यानंतर सन्मान केला जाईल सुक्र्या केंगे या साहेबांचा सन्मान केला जाईल. दोदाणी गावाचा युवा कार्यकर्ता आज खऱ्या अर्थाने त्यांना पण पाहतोय. त्यांची देखील मोलाची उपस्थिती राहिली या स्पर्धेमध्ये. त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करेन स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक प्रकाशभाई चौधरी यांना विनंती करतो की आपला पवित्र शुभ हातानं मात्र इथून यथोचित मान सन्मान करायचा आहे. सुक्र्या केंगे या साहेबांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत असताना पण पाहतोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज खऱ्या तर अंतिम दिवस या स्पर्धेचं पाहतोय. मेगा फिनाल्या आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 रात्रीची ही शृंखला पण पाहिली होती. त्याचनंतर खऱ्या अर्थानं कुमारी वैष्णवी चौधरी दिदीचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर गाडेश्वर गावाचे पोलीस पाटील बुधाजी दत्ता चौधरी त्यांची सुकन्या वैष्णवी चौधरी यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. क्रिकेटवरती असणारा अफाट प्रेम खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळतोय. महिला भगिनी वर्ग देखील आपल्याला आज स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. वैष्णवी दिदीचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. प्रकाश चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांची देखील उपस्थिती राहिली. दिदीचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल गाडेश्वर गावचे पोलीस पाटील आदरणीय बुधाजी दादा चौधरी त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती स्पर्धा आपण पाहतोय आणि गावामधील अनेक पाहुणा वर्ग आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यामधील एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने गावाचे पोलीस पाटील बुधाजी दादा चौधरी त्यांचा मुख्य व्यासपीठावर यथोचित मान सन्मान करत असताना आपण पाहतोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्मान केला जाईल बाळू पारधी या दादांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थाने जी स्पर्धा आपण पाहतोय विजय शेठ पाटील ट्रॉफी, त्या ट्रॉफीचे यशस्वीरित्या दमदार यशस्वी आयोजक आदरणीय बाळू पारधी साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. ती स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. सध्या डेच्या फॉरवर्ड मध्ये ती स्पर्धा धामणीच्या मैदानावरती पाहायला मिळते. मात्र त्यांची आज खऱ्या अर्थानं स्पर्धेसाठी मोलाची उपस्थिती राहिली. त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. बाळू पारधी साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो. विजय शेठ पाटील ट्रॉफीचे यशस्वी दमदार आयोजक प्रकाशभाई चौधरी त्यांच्या पवित्र शुभ हातानं मात्र इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन लाभलं गेला. साहेब मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर सन्मान केला जाईल संजय भगत साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. सिक्युरिटी कॉलेजमध्ये जे क्लर्क आपण पाहतोय त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. संजय भगत साहेब आणि त्याचनंतर किसन जुगरे साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती गाडेश्वर गावचे एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. तो सन्मान करण्यासाठी प्रकाशभाई चौधरी यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हातानं इथून मात्र आपला पवित्र शुभ हातानं मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. अल्केम कंपनीमध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व आज त्यांची देखील मोलाची उपस्थिती राहिली. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या वतीनं त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल गबर दरवडा या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. महसूल कर्मचारी पनवेल तहसील त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. गबरदादांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा पण स्वीकार करायचा आहे. गाडेश्वर गावामधील एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आणि त्याचनंतर तरुणांवरती असणारा अफाट प्रेम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहत असतो. ज्या वेळी या परिसरामध्ये कार्यक्रम होत असतात त्यावेळी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांची मोलाची उपस्थिती त्या कार्यक्रमामध्ये नेहमी आपण पाहत असतो. आणि ते व्यक्तिमत्व आज ज्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो स्वर्गीय राजेंद्र गुटे यांच्या नावाची स्पर्धा फ्रेंडशिप अनलिमिटेड यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये दादा आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत. उत्तरार्धाला सुरुवात होते. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया हवाली यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जे प्रेक्षक वर्ग ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात दिलगिरी व्यक्त करेन, कारण आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं आपली भारतीय संस्कृती आहे. आणि ती संस्कृती जपत असताना आयोजकांच्या माध्यमातून आपण जर का पाहिलं गेलं उत्तरार्धाला जशी सुरुवात झाली आहे पंकज पारधीवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती धीरज पवारचं विकेट. आणि यावेळेस नवीन फलंदाज अविनाश जाधवच्या बॅट मधून हा पहिला क्लास. यावेळेस मात्र एक टप्पा घेत चेंडू सीमापार शानदार चौकार. आपण जर का पाहिल्या गेल्या
नवीन फलंदाज अविनाश जाधव मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झाला जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. कारण पहिल्या चेंडूचा सामना करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र आसमान दाखवले. यावेळेस आपण पाहतोय पंकज पारदीला अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत. थोडीशी मागणी गोलंदाजी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 12 अंकावरती. एक सफलता जरूर प्राप्त झाली. मात्र यावेळेस पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला. मात्र त्यावेळेस मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आपण जर का पाहिलं गेला टार्गेट भरपूर मोठं आहे. तब्बल 53 धावा बनवायचे आहेत. आपण पहिला सामना पाहिला होता 51 धावा बनवले होत्या. 52 धावा चेस झाल्या नव्हत्या गाडेश्वर टीमला आणि इथून मात्र 52 बनल्यात. 53 धावा बनल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र फटका सुंदर आहे. मात्र पाहावं लागेल उंची भरपूर लांबी किती आहे आणि इथून मात्र फटका फसला जातोय. लॉंग ऑनला मात्र जबरदस्त जल टिपला जातोय. विकेटचं पतन फलंदाज बाद होईल. यावेळेस मात्र अविनाश जाधव बॅक टू द पवेलियन. त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक संपन्न केली तर तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज. पनवेल दूध आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष त्यांची देखील स्पर्धेमध्ये मोलाची उपस्थिती राहिली. साहेब आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आपण जरूर पाहिल्या. मात्र त्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट. धीरज पवार बाद झाल्यानंतर त्यानंतर मात्र अविनाश जाधव देखील बाद झाले आणि इथून संघाची पूर्णपणे जबाबदारी अजय नाईक या खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत या डाबांसाठी मात्र संघर्ष जरूर केला जाईल. मात्र अजयची विकेट जर का स्वस्तात मिळाल्या तर वडपे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल यात मात्र शंका नाही. म्हणजे इथून सामना भरपूर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जरूर चढाव उतार पाहिल्या त्यामध्ये 3 चौकार आणि 2 महत्वपूर्ण विकेट. दुसरं षटक यावेळेस मात्र संजय सापटेला आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती. संघाचा दुसरा अस्त्र यावेळेस मात्र अजय नाईक साठी क्लॉलातला चेंडू मात्र फटका सुंदर आहे. पाहावं लागले क्षेत्ररक्षण चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. इथून मात्र शांत संयमी क्रिकेट खेळला जात आहे. कारण अजयला माहिती आहे त्याची विकेट फार महत्वाची आहे. जर का अजयची विकेट अंतिम क्षणापर्यंत राहिली तर या धाबांचा पाठलाग सहज रीतीने केला जाईल. थँक्यू स्वप्नील. त्याच्यानंतर आम्ही इन्व्हाइट करू सुरेश दादा मेघाळ आणि रमेश शुगडे अजून व्यक्तिमत्वांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. आपण जर का पाहिल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती संधी प्राप्त झाली होती मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात नव्हता अन्यथा अजय नाईकची देखील विकेट जरूर प्राप्त झाली असती. मात्र एवढं सोपं नसेल अजय नाईकचे विकेट घेण्या. कारण अजय नाईकची जर का बॅट बोलली तर या 52 धावा सहज रीतीने 53 मध्ये कन्वर्ट होतील यात मात्र शंका नाही. मात्र पाहावं लागेल समोर वडपे संघ भिवंडी विभागातील एक ताकदवर संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल. अतिशय सुंदर फटका मात्र पाहावं लागेल. नशिबाची साथ 2 क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू फरार. 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक चेंडूकडे एक समीकरण बदलत असताना कारण असं वाटलं होतं चेंडू अडवला जाईल मात्र 2 क्षेत्ररक्षकांना चकवा दिला आणि चेंडूने सीमापार रेषा गाठल्या. गोलंदाज आपण पाहतो संजय सापटे कमबॅक करत असताना मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. यावेळेस आपण पाहतो अलाउंड कार्पेटने फटका सजवायचा होता मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि इथून मात्र एक सिंगल मात्र कम्प्लीट होईल. आणि सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस स्ट्राईकांवरती पहिल्या चेंडूचा सामना करेल. 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला अतुल नाईक यावेळेस मात्र पहिल्या चेंडूचा सामना करेल. समोर गोलंदाज संजय सापट्या. 3 चेंडूचा सामना अद्यापर्यंत सुरेख गोलंदाजी राहिली. एक खराब क्षेत्ररक्षण जोरावरती एक चौकार जर का बघायला तर 2 चेंडू सुंदर फेकलेत मात्र इथून स्ट्राईक रोटेट झाली. आपण पाहतोय गावदेव विंगार टीमचा छोटा पॅकेट बडा धमाका अतुल यावेळेस मात्र अतिशय सुंदर चेंडू होता मात्र लाईन खराब आणि तोपर्यंत मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल. यावेळेस मात्र 20 अंकावरती शांत संयमी डाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण मोठे फटके येत नाही. डबल सिंगलला प्राधान्य दिले जाते कारण समोर देखील तेवढाच ताकदवार संघ अजय नाईक कितपत
मैदानाच्या आतमध्ये राहील हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. फटका बसला यावेळेस पाहावं लागेल. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षण, चेंडू खाली सरकलाय आणि जबरदस्त जेल टिपला जातोय. विकेटचं पतन, फलंदाज अतुल नाईक यावेळेस मात्र संपूच्या आश्रयाला. आज खऱ्या अर्थानं तुमच्याकडून भरपूर मोठ्या अपेक्षा राहतील. तुम्ही जेवढं कॉपरेट कराल तेवढी स्पर्धा लवकर संपेल. आपण जेवढा उशीर कराल तेवढी स्पर्धा उशिराने संपेल. खऱ्या अर्थानं आयोजकांना फार चांगली संधी उपलब्ध करून दिल्या. मात्र आपण आज जर का पाहिलं गेलं आदिवासी टेनिस क्रिकेटमधील हे लॉट्स टिपला गेलंय आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं भरपूर वेळ अद्यापर्यंत खर्च झाला आपण पाहतोय. आपण जर का घड्याळाकडे नजर फिरवली तर 10 वाजले गेलेत. अजूनही दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय. म्हणजे कुठे का होईना मेगा फिनाल्या आपल्याला जरूर आज मात्र पूर्ण वेळेकडे लक्ष देणं देखील फार बंधनकारक राहील. मात्र जर का संघाने कॉपरेट केलं नाही या तर त्याचा जरूर आपल्याला नुकसान होईल यात मात्र शंका नाही या. मात्र यावेळेस नशिबाची साथ, विकेट किपरला चकवा देत चेंडू लॉंग स्टॉपला फरार. यावेळेस मात्र शानदार चौकार. अद्यापर्यंत आपण पाहिल्या गेल्या संघ जाऊन पोहोचला तब्बल 24 अंकावरती. एक चांगल्या स्थितीमध्ये मजल मारले समोर फलंदाज वैभव कातकरिया. यावेळेस मात्र पाहावं लागेल क्रिकेटचा सर्वाधिक सुंदर चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर चेंडू रिलीज केला आणि त्या चेंडूवरती उत्तर नव्हता पण पाहतो फलंदाज समोर आणि तिथून मात्र डॉट चेंडू सांगता. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 24 बनल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि तब्बल गरज असेल 29 धाव संख्येची. इथून मात्र भिंगार संघ विचार करत असेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये सुभाष कातकरने ज्या अंतिम षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या त्या धावांचा मात्र या ठिकाणी पूर्णपणे फायदा उचलावा लागेल. अन्यथा 12 मध्ये जर का इथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी राहिली तर 29 धावा बनवणं भरपूर कठीण होईल आपण पाहतोय. मात्र समोर अजय नाईक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत आव्हान मात्र सोपं असेल यात मात्र शंका नाही या. मात्र मैदानाच्या आतमध्ये रणनीती रचली जाते. यावेळेस मात्र डाव रचला जातो वडपे टीमच्या बाजूने. कशा रीतीनं अजय नाईकची विकेट येईल, कशा रीतीनं अजय नाईकला थांबवलं जाईल याकडे मात्र गोलंदाजाचं मात्र वर्चस्व राहील. धन्यवाद स्वप्नीलजी आबाले. मुख्य व्यासपीठाकडे पण सन्मानाकडे होऊया. खऱ्या अर्थानं बापदेवाडी गावचा एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याचनंतर एक चांगलं व्यक्तिमत्व राजा बसमा या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती करतो की आपला सन्मानाचा पण स्वीकार करायचा आहे. अगदी आपण पाहायला गेलो तर त्यांच्या माध्यमातून चांगला सातत्यानं खेळ आपण पाहतोय. बापदेव संघाचा अष्टपैलू खेळाडू त्यांचा इथून यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती त्यांची देखील मोलाची उपस्थिती राहिली. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्पा, स्पर्धेची गोड आठवण आणि त्यांचा इथून यथोचित मान सन्मान. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली कल्पेश लाखाचं स्वागत केले षटकारांना आपण पाहतोय. यावेळेस अजय नाईकचा वैयक्तिक खेळ पाहिला. एक चौकार एक षटकाराच्या साईने जबरदस्त डाव सावरत असताना मी सुरुवातीलाच उल्लेख केला धीरज पवार ची बॅट बोलली जरूर मात्र तो मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर अजय नाईकची विकेट जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत मात्र धावांसाठी संघर्ष केला जाईल आणि विकेटसाठी एखादा असा ब्रह्मास्त्र बाहेर काढावं लागेल वडपे टीमला जर का वापसी करायचं असेल तर त्या चेंडूवरती अजय नाईकची विकेट जर का आली तर नक्कीच वापसी केली जाईल. मात्र एवढं सोपं राहील का मात्र ते देखील पाहावं लागेल. समोर अजय नाईक यावेळेस पुन्हा एकदा पोलर लेनचा चेंडू होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच सांगतील लाईन कराव्या आणि इथून मात्र अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल. यावेळेस मात्र सुसाट वेगाने धावसंख्या पुढे सरकल्या तब्बल 31 अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिलं येणारे 11 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज म्हणजे समीकरण अद्याप दोन्ही साईडला बॅलन्स आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूने गोलंदाजाला थोडंसं का होईना सल्ला मसलत केलं जाते. कशा रीतीने चेंडू रिलीज करायचं ज्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्यावरती मात्र
पलटवार करायचा हे अजय नाईकला मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग रचावं लागेल, कारण समोर 11 प्लेयर एका खेळाडू सड्या क्षेत्ररक्षण सज्ज आहेत आणि त्याला देखील फार चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर यावेळेस मात्र लँड होईल सीमा पार 6 धाब्यांसाठी अजय नाईकच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. आपण पाहतोय अजय नाईक इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडला जातोय. खऱ्या अर्थानं कल्पेशवरती प्रहार केले जातात आणि सामना यावेळेस मात्र थोडासा मात्र भिंगार टीमच्या बाजूला अतिशय सुंदर फटका सजवला. आपण पाहतो ऑलांदा कारपेंडा चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये रिस्की जाव आणि इथून मात्र पाव लागेल. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज यावेळेस मात्र सुखरूपरित्या पोहोचला गेलाय आणि टाळ्यांचा कडकडाट दगडमधून सांगून जातोय अजय हा फलंदाज सेफ या आणि इथून मात्र या 2 धाबेने संघ पुढे सरकला तब्बल 39 अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिलं गेलं यावेळेस मात्र शिल्लक राहिले 9 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. हे 3 चेंडू जर का निर्णायक फेकल्या तर सामना अंतिम षटकामध्ये रफ अँड टफ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या 3 चेंडू गणित अजय नाईकचे विकेट जर का संपादित करण्यात यश आला वडपे टीमला तर वडपे संघ मॅच मध्ये हवी होईल, अन्यथा सामना आपण पाहतोय गावदेवी भिंगार संघ खेचून जाईल यात मात्र शंका नाही. या ज्या रीतीने अजय नाईकने डाव सावरलाय धीरज पवार जरूर 2 चौकार मारून बाद झाला, मात्र त्यानंतर केलेला खेळ अविनाशनं देखील 1 चौकार ठोकला तो देखील बाद झाला. मात्र त्यानंतर मात्र जो डाव सावरला एकाधिक लढवत असताना अजय नाईकला आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार डबल सिंगलला प्राधान्य देत पुढे घेऊन गेला. आपण पाहतो यावेळेस नशिबाची साथ आणि पंच सांगतील हिटीचं 9 चेंडू आणि चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी हा नशिबाचा पंजा. टोटल धावा मिळतील या चेंडूवरती 5 आणि या 5 धाब्याने सामन्याचं चित्र बदलेल. संघ मात्र पुढे सरकला यावेळेस तब्बल 44 अंकावरती 3 गडी बाद असताना आता समीकरण येऊन टिपले बॉल टू रन 9 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावसंख्येची गरज. इथून मात्र वडपे टीमला जर का मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायचं असेल झालेल्या चुका त्या जर का पुसायच्या असतील तर येणारे हे 3 चेंडू या षटकातील चांगले फेकावे लागतील गोलंदाज कल्पेशला. थँक्यू स्वप्नील. त्याचनंतर मुख्य व्यासपीठावरती ज्या पाहुण्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो जे महाराष्ट्र क्रिकेट संघ मोठी दामणीच्या 3 बाईकची स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेच्या यशस्वीरित्या दमदार आयोजन आदरणीय रामदासदादा गणवी यांचं जे मंचावरती शुभागमन आपण पाहतोय. सोबतीला अजितबाई बसमा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर अशोक यांना देखील आपण त्याच्या सोबतीला पाहतोय. त्रिवेणी संगमांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. तितकाच सामना महत्वाचा कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया स्वप्नील जावल यांचा घोडाबाज. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं पाहुण्यांची पण जर का पाहिलं गेलं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित या कारण स्पर्धा देखील तेवढी चांगली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर का लक्ष वेधला सामना मात्र कुठे का होईना एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज होती आता समीकरण येऊन राहिले 8 चेंडू तब्बल 3 धावसंख्येची गरज. पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या ठिकाणी सुभाषने 24 धावा खर्च केल्या होत्या त्या रीतीने मार बसला यावेळेस कल्पेशला आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र सामना फिनिश होईल. MS धोनी स्टाईलने षटकार टोकत एकतर्फी सामना जिंकलाय. तब्बल 7 चेंडू राखत वडपे संघाला मात्र यावेळेस मात्र घरचा रस्ता दाखवलाय. जबरदस्त खेळ राहिला. हार्डलक वडपे संघ फाईट अप्रतिम दिल्या मात्र आपले प्रयत्न कमी पडले आणि त्यावरती मात्र यश गवगवीत संपादित केलं गावदेवी भिंगार टीम. अभिनंदन. पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.